शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के त्यांचं कन्यारत्न तेरापासून घरात बसले आणि हे शिक्षण मंत्री राज्यातल्या पोरांचा उद्धार करणार आहेत, त्यांचं भलं करणार आहेत का? काय अधिकार आहे का त्यांना? जर या वेळेला यांचं कन्यारत्न नापास झालं तर आमच्या शिक्षण मंत्र्यांना खुर्चीवरून आम्ही खाली खेचणार. शुभू, अरे ह्यो माणूस काय बोलायला लागलाय साहेबांच्या विरोधात? अरे काय लक्ष देऊ नको त्याच्याकडे. एक नंबरचा खोटारडा आणि आतल्या गाडीचा माणूस आहे ह्यो. सदान कदा साहेबांवर खार खाऊन असतो ह्यो. अरे होय, पण श्रावणी नापास झाली तर मंत्री साहेब गोत्यात येऊ शकतात की. खरंय तुमचं अण्णा. यंदाचा निकाल फक्त श्रावणी मॅडमांचा नाही आहे, तो साहेबांचा बी आहे. ह्यासनी काय सारखे असंच बोलत असतात. यासनी फक्त मुद्दा पाहिजे. या सरकारची लय लबाडी चालू आहे, लय म्हणजे लय लबाडी चालू आहे. हे सत्ताधारी लोक आहेत की नाही, यांचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. विक्रमराव, तुमचा नेमका निशाणा कुणावर आहे? कोणावर आहे म्हणजे? आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, कळलं का? कोणाच्या बापाला घाबरत नाही आपण. यो वाघाचा पंजा आता थेट शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांच्या मानगुटीलाच हात घालणार आहे, बरं का? या शिक्षण मंत्र्यांचं कन्यारत्न लापासून घरात बसले, बरं का? स्वतःच्या कन्यारत्नाला शिस्त लावा. आणि हे आमचं शिक्षण मंत्री राज्यभर मिरवत आहेत. लक्षात ठेवायचं, आता निकाल लागल तेव्हा कळल कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे. जर आपलं कन्यारत्न नापास झालं तर सरळ शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यायचा. जर नाही दिला पुरा महाराष्ट्र पेटू, बरं का? पुरं राज्य पेटू. हा मॅडम बोला की. शुभू, बातम्या बघितल्यास का? होय मॅडम, तेच बघालोय. अरे तू काय म्हणत होता माणूस? असं कसं म्हणू शकतो तो की माझ्या नापास होण्याचा संबंध बाबांच्या नाकारतेपणाशी आहे? मॅडम तुम्ही लक्ष देऊ नका. सत्ताधारी पार्टी विरुद्ध बोलणे यांचं कामच असते. आणि सांगू तुम्हाला, बोलणारी बोलतच राहतात, आपण आपलं काम करत राहायचं बस. नाही शुभू, मी त्या विक्रम घाडगे पाटलाला अजिबात सोडणार नाही. काय समजतं कोण रे तो स्वतःला? असं कसं बोलू शकतो तो? मला इतका राग येतोय ना त्याचा, असं वाटतंय त्याच्याकडे जावं, त्याची मानगूट पकडावी आणि जाब विचारावा त्याला. मॅडम मी तुम्हाला करतो कॉल, थांबा बाहेर जाऊन करतो. बर. शुभू, तुला गाजर हलवा आवडतो ना? म्हणून खास तुझ्यासाठी बनवलाय, खाऊन घे. आईकडे ते. हा मी आलोच. अरे असं काय करायला शुभू? मी एवढं प्रेमानं बनवून आणलं ना, खा की थोडं. स्वीट आहे, एक लय महत्वाचा कॉल आहे, दे आईकडे. मी आलोच 2 मिनिटं जाऊन. हा खा की. अरे गरम गरम आहे म्हणून बोलतोय, खा लगेच खाऊन घे. धर.